नापास झालेला आहे. काय कारणामुळे नापास झालाय? थांबा आपण पहिल्यापासून दादा ऐका ना, आज तो पहिल्यापासून ऐक. थांबा भाऊ, पहिल्यापासून ऐकू. दादा ऐका ना, आज तो मुलगा नापास झालेला आहे. काय कारणामुळे नापास झालाय? तो मुलगा या कारणामुळे नापास झाला की त्यांनी गरम चहामध्ये थंडी स्टिंग मारून घेतली. त्यांनी गरम चहामध्ये थंडी स्टिंग मारली आणि लाल टोपणाच्या पेनाने त्यांनी काळ्या शाईत लिहून टाकलं, म्हणून तो नापास होऊन गेला. हॅलो, तो मुलगा आज नापास झालेला आहे. त्याचे माझं 2-3 कॉल आले. त्याची फी वगैरे सर्व भरपूर आहे. त्यांनी बाहेरून ऍडमिशन केलं होतं. तुम्ही काय बोलले फी घ्यायच्या टायमाला की त्याला पास करून घे? अरे इथेच विषय चुकला. ॲडमिशन मधून घ्यायला पाहिजे होतं. त्यांनी बाहेरून घेऊन टाका. त्यांनी बाहेरून घेतलं ॲडमिशन मधून घ्यायचं असतं. हा थोडासा हे होऊन गेला ना, म्हणून एखाद्या वेळेस होऊ शकतं म्हणून नापास झाला. त्यांनी ॲडमिशन मधून घ्यायला पाहिजे होतं. बोलले मग तुम्ही आता या टायमाला असं काय केलं? तुम्ही त्याला नापास काय केलं? तसं नसतं काय सर, तसं नसतं. मला उद्याच्या त्या मुलाचा लगेच रिपोर्ट भेटला पाहिजे ना. उद्या त्याला पास त्यांनी फी भरलेली तुमच्याकडे 55,000 रुपये का 56,000 रुपये नसेल होत तर मी डायरेक्ट आहे ना उद्या तुमच्या स्वतः असं मला पण असं वाटतंय. ते माझे ना, मला पण फोन करावा लागतो भाऊला आता. अरे यार काय 1-2 MPSCचे पेपर वगैरे दिले होते मी, पण मला त्याच्यात नापास केलं त्यांनी. प्री नाही निघाली माझी, तर मी साला चुकलं. मी येळा अभ्यास करायला लागून गेलो. तेव्हा मी भैया भाऊला फोन करायला पाहिजे होता. त्यांनी मला भैया भाऊ, मी तुम्हाला सांगतोय, हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की त्यांनी मला प्रीमध्येच नापास केलं. तुम्ही चला तिथे, आपण राडा करू तिथे. त्यांनी मला प्रीमध्येच कसं काय नापास केलं बरं? माझ्याकडनं पेपरचे पैसे घेतले त्यांनी आणि मला प्रीमध्येच नापास करून टाकलं. का बरं केलं असेल बरं त्यांनी असं? तरी मी मधून पैसे भरले होते, बाहेरून पण नव्हते भरले, मधून भरले होते, मध्ये जाऊन पैसे भरले होते, तरी मला नापास केलं. डायरेक्ट कॉलेजवर येईल तिथे राडा झाला, ऐकून घेणार नाही. कारण मी बोलतोय भैया गायकवाड द किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष. येस, द किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष. आणि मी आता एक नवीन ग्रुप बनवणार आहे, भैया गायकवाड फॅन ग्रुप. त्याचा अध्यक्ष मी राहणार आहे. आता भैया तुम्ही फोन नका करत जाऊ, फोन मी करत जाईल. कारण की तुम्ही आहे मोठा माणूस आणि मी आता बनतो तुमचा मॅनेजर. म्हणजे किंग मेकर ग्रुप तुमचा राहील, पण भैया गायकवाड फॅन क्लब हा आपण नवीन चालू करून मी त्याचा अध्यक्ष राहील. आता याच्या पुढे मी फोन करत जाईल. हां, ओके, बाय.